तहसीलदार राकेश गिड्डे यांचा सकाळी अपघात झाला. मात्र ज्या ठिकाणी अपघात झालाय पूर्ण गाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालंय. कॉर्नरच्या दरम्यान हा अपघात झालाय. खरं पाहिलं तर ज्या ठिकाणी हा अपघात झालाय तिथपर्यंत पूर्ण परिसरामध्ये वेगवेगळे पार्ट जे आहेत ते गाडीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही अंतरावर जर पाहायला गेलं तर बाबळीचं पूर्णतः एक मोठं झाड जे आहे ते तुटून पडलंय. लिंबाचं जे झाड आपल्याला पाहायला मिळतंय त्याला देखील मोठा धक्का जो आहे तो या गाडीचा बसला गेलाय. आणि आपण गाडीची अवस्था जर बघितलं तर पूर्ण गाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. पूर्ण गाडीचा चक्काचूर जो आहे तो आपल्याला झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. काही नागरिक देखील माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. इथं हा अपघात टळण्यासाठी प्रशासनानं काय काय हालचाली कराव्यात अशी एक मागणी वगैरे काही असणार आहे का? खरं तर काही मागणी वगैरे काय असणार आहे का? इथं डिवायडरचं वगैरे प्रशासनानं काम वगैरे करावं अशी काही मागणी असणार आहे का तुमची? हे अपघात पाहता इथून पुढल्या काही कार्यकाळामध्ये असे अपघात होऊ नयेत यासाठी काय असणार आहे का? तसं काही बोलता येणार नाही इथं. बरं, खरं तर हा अपघात पाहिल्याच्या नंतर मोठी नागरिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील काही कार्यकाळामध्ये आणखीन काही अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हा भीषण अपघात पाहता मोठं या ठिकाणी गाडीचं नुकसान देखील झालं आहे. मात्र बाजूनं साईडनं डिवायडर असावं, एखादी संरक्षण भिंत असायला पाहिजे हा कॉर्नर पास करताना, अशी एक प्रामुख्यानं नागरिकांची मागणी या अगोदर होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र या गाडीची पूर्ण परिस्थिती पाहता आपल्याला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूरज मडिया, रेणापूर.